आशियातल्या सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांचा गबरू म्हणजे अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा दोन कारणांमुळे आहे। एका कारणाबद्दल मला चर्चा करायची नाही, मात्र जिओनी वाढवलेल्या त्यांच्या रेटबद्दल या लग्नाला जोडलं जातंय। खरं म्हणजे हा लग्नाचा आणि रेट वाढवण्याचा जरी काही संबंध नसला तरी तुमच्या आमच्या खिशातून रोज मोबाईलवर स्क्रोलिंग जी होते त्या स्क्रोलिंगसाठी लागणारा जो चार्ज आहे तो आता सर्वाधिक वाढवणाऱ्या कंपनीमध्ये जिओ क्रमांक 1 ला आहे। म्हणून अनेक जण मिश्किलपणे असं म्हणतात की वाढवलेले रेट हे अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी आहेर आहेत। नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे। आपण लोकाशाच्या या क्रॉस लाईनमध्ये आपण वाढलेल्या मोबाईल रेट संदर्भात चर्चा करणार आहोत। जे रोज प्लॅन आम्ही रिचार्ज करत होतो, आमचा प्लॅन संपल्यानंतर जे पैसे आम्हाला लागायचे ते यावेळेस कितीनी वाढणार आहेत, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि याचे परिणाम काय आहेत याच्यावर आपण काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत। अनुक्रमे 3 जुलै आणि 4 जुलै जिओ, एअरटेल, वोडाफोन या कंपन्यांनी आपले प्लॅन वाढवलेले आहेत। जवळपास या प्लॅनमध्ये किती फरकाने टक्केवारी वाढवलेली आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात। आपल्याकडे जवळपास या देशामध्ये 109 कोटी लोक मोबाईल वापरतात, ज्याच्यामध्ये त्यांना डाटासाठी रिचार्ज करावं लागतं। अनुक्रमे 3 जुलै आणि 4 जुलै या दोन दिवशी एअरटेल, जिओ, वोडाफोन आणि आयडिया या कंपनीने आपले रेट वाढवले। एकूण 152 रुपये 55 पैसे टेरिफिक प्लॅनचा या मूळ रकमेवर त्यांच्या वाढलेल्या पर्सेंटेजनुसार नेमके आकडे वाढले किती, आपण याचं चिंतन करूयात। केवळ जिओ कंपनीने या रकमेला 20% दरवाढ केलेली आहे। ती 20% दरवाढ केलेली असल्यामुळे प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक महिन्याला जी वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे ती आहे 30 रुपये 51 पैसे। त्यांचे जवळपास 48 कोटी ग्राहक आहेत। यांच्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक महिन्याला 30 रुपये 51 पैसे दिल्यामुळे महिन्याला 1464 कोटी रुपये आम्हाला जिओ कंपनीला द्यावे लागणार आहेत आणि वर्षाला 17,568 कोटी रुपये। एअरटेलच्या बाबतीमध्ये 15% त्यांनी रेट वाढवलेले आहेत। प्रत्येक ग्राहकाला वाढीव रक्कम द्यावी लागणार आहे प्रत्येक महिन्याला 22 रुपये 88 पैसे। त्यांचे ग्राहक आहेत 39 करोड आणि याची रक्कम होती 892 प्रत्येक महिन्याला कोटी रुपये आणि 10,400 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला। म्हणजे एअरटेल कंपनी आमच्याकडून 10,400 कोटी आता इथून पुढे अतिरिक्त घेणार आहे। आयडिया आणि वोडाफोन जी संयुक्त कंपनी आहे, कुमार मंगलम आणि बिर्ला यांची, तर त्यांनी रेट वाढवलेले आहेत एअरटेलपेक्षा 1% जास्त, म्हणजे 16%। त्यांनी आमच्याकडून प्रत्येक ग्राहकाकडून प्रत्येक रिचार्जला वाढून रक्कम जी घेतली जाणार आहे ती आहे 24 रुपये 40 पैसे। यांचे ग्राहक आहेत 22 कोटी 37 लाख, म्हणजे यांची रक्कम 22 कोटी 37 लाख ग्राहक आहेत त्यांचे आणि हे महिन्याला 540 कोटी रुपये आमच्याकडून जास्त घेतील आणि वर्षाकाठी 6,552 कोटी। अशा खाजगी कंपन्याने वाढवलेल्या रेटमुळे 109 कोटी लोकांच्या खिशामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचा उघड भुर्दंड यानंतर भारतीयाला मोजावा लागणार आहे। 1 ऑक्टोबर 2022 ही तारीख लक्षात ठेवा। नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थितीमध्ये मुकेश अंबानी, कुमार मंगलम आणि यासह मित्तल अशा प्रकारच्या सर्व खाजगी कंपन्यांचे मालक आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भारतामध्ये 5G स्टार्ट झाला। सुपरफास्ट स्पीडमध्ये स्क्रोलिंग आणि इंटरनेटची डाउनलोड स्पीड भारतीयांना उपलब्ध झाली आणि ती ज्या खाजगी कंपन्यांनी सुरू केली त्या खाजगी कंपनींच्या उपस्थितीमध्ये आणि लोकांसमोर नरेंद्र मोदी असं म्हटले की भारत असा देश आहे जिथं हा प्लॅन सर्वात स्वस्त दिला जातो। ह्या सरकारच्या काळामध्ये डाटा प्लॅन अत्यंत स्वस्त असल्याबद्दलची पाठ थोपटून घेणारे नरेंद्र मोदी आता मात्र 35,000 कोटी रुपये या खाजगी कंपन्या भारतीयांच्या खिशामधून घेत असताना याचं श्रेय घेतील का, तर अजिबात नाही। याच 2023 डिसेंबरमध्ये एक बिल, टेलिकॉम बिल नावाचं एक विधेयक याच मोदी सरकारने त्यावेळी पास करून घेतलं जेव्हा 145 खासदार निलंबित करण्यात आले होते आणि तेच बिल आता 1 जुलैपासून अंमलात आलेला आहे, ज्याचा काहीसा परिणाम आमच्यासारख्या यूट्यूबरवर होणार आहे। डाटा प्लॅन एकीकडे महाग करायचा म्हणजे स्क्रोलिंग आता महाग झाले आणि दुसरीकडे एक असं विधेयक आणायचं ज्याच्यामुळे बोलण्यावर आणि आमच्या लिहून बोलण्यावरच्या आमच्या अधिकारावर गंडांतर, आक्रमण आणि मर्यादा लादण्याचं काम हे सरकार करत आहे।
अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये प्री वेडिंगमध्ये होणारा खर्च, खरं म्हणजे प्री वेडिंग एकच नाही, अनेक प्री वेडिंग आणि प्रत्येक प्री वेडिंगला हजारो कोटी रुपयाची उधळण करणाऱ्या अंबानीने वाढवलेले रेट आणि त्याच्या पाठीमागचं गणित आम्ही समजून घेतलं पाहिजे. जरी आम्ही मिश्किलपणे म्हणत असलो की आम्ही आता वाढलेल्या प्लॅनमध्ये हे रेट आणि हे वरचे पैसे आम्ही आहेर म्हणून अनंत अंबानीला देत आहोत, मात्र आहेर हा स्वखुशीने दिला जात असतो. हा आहेर मात्र आमच्याकडून वसूल केला जात आहे. अतिश्रीमंत असणाऱ्या आशिया खंडातल्या सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या बापाचा हा गडगंज श्रीमंत असणारा आणि दिसायलासुद्धा गडगंज असणाऱ्या मुलाचं लग्न धूमधाममध्ये होत असताना त्या कंपनीकडून 20% सर्वाधिक दरवाढ होत असताना या देशामध्ये मात्र जिओच्या विरोधात एक आंदोलन छेडलं गेलं आहे. कारण सर्वांना आता BSNLकडे जायचं आहे. पोर्ट BSNL अशा प्रकारचा ट्रेड आणि अशा प्रकारची मोहीम सार्वजनिक ठिकाणाहून आहे. मात्र याची गॅरंटी कोण घेणार की नरेंद्र मोदी उद्याच्याला हीच नफ्यामध्ये आलेली BSNL कुठल्या जिओला किंवा कुठल्या अंबानीला किंवा कुठल्या एअरटेलला विकणार नाहीत.